माननीय श्री विलासी कोळी, विषय तज्ञ माननीय श्री प्रफुल्ल मानकर साहेब, महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जीप शाळा अगोडा बुद्रुक येथील ग्रेडेड मुख्याध्यापक व कुसुंबा केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री दिलीप पाटील सर, रसलपूरचे केंद्र प्रमुख माननीय श्री गणेशजी धांडे, केंद्र प्रमुख माननीय दीपकजी सोनार, तसेच कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन आदिल, सियासी तकदीर दिल्ली, तसेच अरमान टाइम्सचे संपादक विषय तज्ञ माननीय श्री नरेंद्र पाटील सर। काही क्षण असे येतात जीवनात, काही क्षण असे येतात मनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्व देतात, पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि भूतकाळातील तिमिर दीप प्रज्वलनाने नाहीसा करतात आणि आयुष्यात पुन्हा एकदा सोनेरी पहाट निर्माण करतात, सोनेरी पहाट निर्माण करतात। तसेच ग्रेडेड मुख्याध्यापक अगोडा माननीय श्री दिलीप पाटील सर यांचा सत्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक PS वायकळ सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। आज ज्या तसेच केंद्र प्रमुख दीपक सोनार सर यांचाही सत्कार पर्यवेक्षक श्री RT कोल्हे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। तसेच अरमान टाइम्सचे संपादक यांचा सत्कार गगोबेंडा हायस्कूलचे चेअरमन माननीय श्री शैलेजी राणे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच यानंतर कार्यक्रमाला उपस्थित विषय तज्ञ माननीय श्री नरेंद्रजी पाटील यांचा सत्कार गगोबेंडा तसेच कार्यक्रमाला उपस्थित श्री पदाणे सर शशिकांत पदाणे सर यांचाही सत्कार मुख्याध्यापक PS उर्दू गटातील सुलभतांनी सुद्धा समोर यायचं व्यासपीठा। गेल्या माझी सर्व्हिस 22 वर्ष झाली आहे
आणि गेल्या 20 वर्षापासून मी देखील सातत्यानं प्रशिक्षण देतो आणि घेतो, परंतु इतकं शिस्तबद्ध प्रशिक्षण जे आपल्या विवरे नगरीत होत आहे ते आजपर्यंत मी पाहिलं नाही. म्हणून मी आदरणीय या ठिकाणी उपस्थित सर्वांचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांच्या समक्ष आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय प्रातिनिधिक स्वरूपात शेगेसाने सरांचा आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. हे संयुक्त प्रशिक्षण आपल्या या गोगो बेंडाळे हायस्कूलमध्ये कालपासून सुरू झालं आहे आणि जवळजवळ 350 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणामध्ये उपस्थित झालेले आहेत. सगळ्या अडीअडचणीवर मात करून आपल्या या प्रशिक्षणाचा आनंद तुम्ही घेताय कालपासून आणि कालचा दिवस अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. प्रशिक्षण म्हटलं की सगळ्याची जुळवाजुळव करता करता खूप कसरत करावी लागते आणि हा काळ जो आहे हा परीक्षेचा काळ आहे, 12वीचा आहे. बाकीचेही काम प्रशासकीय कामाची मोठी हे असताना या शाळेचे सन्माननीय सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक आदरणीय शैलेशदादा राणे साहेब यांनी 0 मिनिटाचा अवधी न लावता ही वास्तू आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यांचं जे संचालक मंडळ जे आहे ते अतिशय चांगलं आहे. माझ्यापेक्षा बुजुर्ग या संस्थेमध्ये काम करत आहे, पण त्यांनी मला या ठिकाणी काम करताना खूप पुढे होत या शाळेचा चेअरमन होत सभास्थितीने काम करण्याची संधी दिली आणि आपल्या शिक्षकांना जायला यायला त्रास होत नाहीये म्हणून साहेबांना एका मिनिटात मी सर्व संचालकांची परवानगी न घेता साहेबांना हो सांगितलं. मागचा एक टप्पा व्यवस्थित पार पडला, पुढचा टप्पा आता हाच पार पडेल आणि मानकर साहेब तुम्ही काही चुकलं वगैरे काही नाही, सभा वगैरे लावण्यासाठी पुढचे येत नाही. पुढचे टप्पे सगळे पार पडतील कारण शिक्षक आणि मी पण शिक्षकच आहे. त्यामुळे आपल्या शिक्षकांना सकाळी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला. सर्व संस्थेच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्राथमिकचे सुलभ श्री सोसे सर यांनी एक त्यांची भावना व्यक्त केली की त्यांना एक कविता इथे तुमच्या समोर सादर करायची आहे. तर मी सोसे सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठ द्यावे. आपल्या तालुक्याच्या वतीनं सुलभ म्हणून आम्हाला प्राथमिक शिक्षकांना जी एका महिन्यापासून संधी लाभलेली आहे. वास्तविक पाहता शिक्षक सक्षमीकरणाचं सुंदर असं काम सुलभकांच्या माध्यमातून आमच्याकडून होतंय. त्या संदर्भामध्ये मी माझ्या छोट्याशा भावना या छोट्याशा कवितेमध्ये मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, जमलेत सर्व शिक्षकगण रावेर तालुक्यातील गुणवंत गुरुजन, औचित्य आहे प्रशिक्षण ज्याचे नाव आहे शिक्षक सक्षमीकरण, ज्याचे नाव आहे शिक्षक सक्षमीकरण. या प्रशिक्षणाचे 8 दिवस कसे गेले हे समजलेच नाही. विवरा येथील गग बेंडाळे शालेय परिसराला तोडच नाही. विवरा येथील गग बेंडाळे शालेय परिसराला तोडच नाही. हसत खेळत रमत जमत उपक्रम कृतींच्या माध्यमातून झाले हे प्रशिक्षण ज्याचे नाव आहे शिक्षक सक्षमीकरण. स्क्वॉक एसएसए एचपीसी एनसीएफ क्षमता दृष्टीत मूल्यांकन आरपी लोकांचं सुद्धा श्रेय आहे. आता सोशे सरांनी या प्रशिक्षणाचं फलित 4-5 वाक्यामध्ये आपल्याला मांडलेलं आहे. खरं की खोटं आहे? आपणा सर्वांना या सर्व गोष्टीचा अनुभव आहे. जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण जो शिक्षक सक्षमीकरण प्रोग्राम आपला जो चालू आहे, आपण सक्षम आहातच, पण अधिक सक्षम बनूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण त्याच तोडीचे सक्षम बनवू आणि जागतिक महासत्तेच्या वाट्यामध्ये आपल्या आपल्याविद्यार्थ्यांचं योगदान राहील यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न करूया आणि भारत एक जागतिक महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. त्यासाठी आपलं तुम्हा आम्हा सर्वांचं योगदान हे महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी आपल्याला भरपूर शैक्षणिक साहित्य ही शासनातर्फे पुरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्या पेट्या उघडा, वापर करा त्यांचा. खूप शैक्षणिक साहित्य आहे, त्याचा वापर करून आपले विद्यार्थी दर्जेदार घडूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.